बॉम्बे में प्रवेश हो गया। दवा दवा है मेरे पास ही है, सब दवा मेरे पास ही है। अभी जानना प्लीज, उनकी फ्लाइट भी बीजेपी की छोड़ी हुई हवा है और इसके आधार पे कुछ नहीं, मुस्लिम जो भी लोग हैं वो सत्ता में भागीदारी उनकी रहेंगी और कैसी देनी वो कांग्रेस तय करेंगी। लेकिन आज मैं नागपुर शहर के मुस्लिम की बात करता हूँ, वो पूरे एक साथ कांग्रेस और महाविकास आघाड़ी के साथ कितनी सीटें आने की की 6 सीटें ये महाविकास आघाड़ी की आएंगी और देवेंद्र फडणवीस चुनाव हारे। मैं विकास ठाकरे ने जो पश्चिम नागपुर का जो विकास किया है वो आप सब लोग देखते हैं। लोगों के सुख दुख में दौड़ने वाला कार्यकर्ता आधी रात में कोई हो तो विकास ठाकरे, तो इसलिए विकास ठाकरे को जिस तरह से लोगों की पसंद है वो आप लोग सब जानते हैं और विकास ठाकरे बहुमत से चुनते हैं। देश की राजनीति की हर खबर सबसे पहले पाने के लिए सब्सक्राइब करें देश बेल आइकॉन। सामाजिक जो समाज आर्थिक आणि शैक्षणिक मजबूत असतो तो समाज मजबूत असतो आणि म्हणून शोषित पीडित समाजाला न्याय मिळावा आणि म्हणून खरगे साहेबांनी आणि राहुल गांधीजींनी जातीने या जनगणनेची भूमिका मांडली, पण संघाला आणि नरेंद्र मोदीला मान्य नाही। ते म्हणतात की आम्ही जनगणना करणार नाही। आताच खरगे साहेबांनी सांगितलं की दर 10 वर्षांनी जनगणना व्हावी, पण नरेंद्र मोदीचं सरकार आलं, डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांनी 2011 मध्ये जी जनगणना केली ती जनगणना अजूनपर्यंत जाहीर केली नाही। 2021 मध्ये पुन्हा जनगणना व्हायला पाहिजे, ती अजूनपर्यंत केली गेली नाही। गेल्या 20 वर्षापासून या देशाच्या लोकसंख्येत कोण माणूस कसा जगतो आहे हा आकडा आज केंद्र सरकारजवळ नाही आणि म्हणून त्याचे परिणाम असे चालले की गरिबी एकीकडे वाढत चालली, बेरोजगारी एकीकडे वाढत चालली आणि महागाई जी मारबत आपल्या मागे लावली आणि त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांनाच बर्बाद करण्याचं काम केलं। जिल्हा परिषदेच्या जवळपास 15,000 शाळा बंद करायचा निर्णय केला। एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं। बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होतं की मोठ्याकडून पैसे घ्या आणि शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा, ते काँग्रेसने केलं। पण जसं यांचं सरकार आलं, या सरकारने बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं, जीएसटी सारखा कायदा आणला आणि जीएसटीच्या माध्यमातून तुमच्या आमच्या घामाचा पैसा सरकारच्या तिजोरीमध्ये जातो आणि तो पैसा अंबानी अदानीच्या घरी पाठवण्याचं पाप यांनी केलं। एकीकडे शिक्षण वाघिणीचं दूध आहे बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, आज शिक्षणही तुमचं संपवायला निघालेत आणि तुम्हाला आर्थिक कमजोर करायला हे लोक निघालेत। तुम्हाला गुलामीकडे ज्या मनुस्मृतीची गोष्ट आता आदरणीय खरगे साहेबांनी केली, मनुस्मृतीची चाल या लोकांनी केलेली। खरगे साहेबांनी एक प्रश्न विचारला 2014 मध्ये नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर जंतर मंतरवर दिल्लीमध्ये संविधान पेटवण्यात आलं। आज 11 वर्ष झाले नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत, कोणी आज हे संविधान जाळलं त्याला ते मी पकडलं नाही, पण मनुस्मृतीचे पुरस्कारित लोक हे सत्तेमध्ये बसलेले आहेत, त्यांचं संविधानाशी काही घेणं देणं नाही आणि म्हणून राहुल गांधीजी नेहमी सांगतात की संविधान वाचवणं तुमचं आमचं कर्तव्य आहे आणि संविधानासाठी आम्ही सगळेजण एकत्रित आलो पाहिजे, ही भूमिका राहुल गांधीजी प्रामुख्याने मांडतात। मला विश्वास आहे की या भागातली जनता भाजपच्या प्रत्येक अत्याचाराच्या विरोधात, त्यांच्या षडयंत्राच्या विरोधात मतदान करून नितीन राऊत साहेबांना आपण बहुमताने निवडून द्याल ही अपेक्षा मी या ठिकाणी बाळगतो। माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय भीम।